Hello, my dear students. In the last video, we started second part of the lesson, a play. In that video, when Hangman said to the king that, "Your Highness, it fits at last to that disciple's neck." विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की मागच्या व्हिडिओमध्ये डिसिपलच्या नेकला ती नूज फिट बसतोय. त्यावेळेस डिसिपल म्हणतो, बट महाराज, परंतु त्यावेळेस किंगनी काय दिलं बघा आन्सर. सी हिअर, जस्टिस ॲट लास्ट, टेक हिम टू द गॅलोज without further delay. Hangman and guards forced the protesting disciple out. किंग म्हणाले, सर ते शेवटी जस्टिस या ठिकाणी मिळतोय. टेक हिम टू द गॅलोज विदाउट फर्दर डिले, कुठलाही डिले न करता, उशीर न करता पटकन त्या डिसिपलला फाशी द्या, गॅलोजकडे न्या. आणि अशा प्रकारे हँगमन आणि गार्ड्स त्याला फोर्स करीत डिसिपलला घेऊन जातात. किंग, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. जस्टिस जेवढा आपण डिले करणार तेवढा तो डिनाय होतो. अंधेर नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन, हियर, अंधेर नगरी prides itself on prompt action. Our actions speak louder than words. काय म्हणाले किंग? या ठिकाणी आमच्या ॲक्शन्स ज्या आहेत, आवर ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त महत्त्व देतो. Voices and shouts heard from outside. बाहेरून मोठा आवाज आला. ऑल रिएंटर इन अ क्रश विथ अनादर एल्डरली मॅन. मोठा आवाज, गोंधळ येत त्या ठिकाणी एक एल्डरली जेंटलमॅन येतोय. किंग, व्हॉट, व्हाय हॅव यू ऑल रिटर्न्ड विथ धिस स्ट्रेंजर अलाइव, अँड हू इज धिस मॅन. तर पहा काय म्हटले किंग, आपण या ठिकाणी परत का आलात? विथ धिस स्ट्रेंजर अलाइव, ह्या स्ट्रेंजरला जिवंत ठेवून आपण इकडे परत का आलात? अँड हू इज धिस मॅन, आणि ही व्यक्ती कोण? फर्स्ट गार्ड, आय बेग युअर पार्डन युअर हायनेस, बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. दिस ओल्ड मॅन रश्ड टुवर्ड्स अस as we were about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. फर्स्ट गार्ड काय म्हणाला बा? आय बेग युअर पार्डन, महाराज मला माफ करा, क्षमा करा. युअर हायनेस, बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड, आम्ही मात्र कन्फ्युज्ड आहोत. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस, हा जो व्यक्ती आहे ओल्ड मॅन, तो आमच्याकडे आला. वी वेर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर and begged and pleaded that he should be hanged instead. तो ओल्ड मॅन काय म्हणाला? तो आम्हाला रिक्वेस्ट करत होता की त्या डिसिपलच्या ऐवजी मला फासावर लटकवा, अशा प्रकारची विनंती तो ओल्ड मनने फर्स्ट गार्ड किंवा गार्ड्सकडे केलेली आहे. आणि म्हणून गार्ड म्हणतो, वी आर कन्फ्युज्ड इंडीड. सेकंड गार्ड, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. महाराज, आम्हाला असं वाटलं सर्वप्रथम की ह्या ओल्ड मॅनचं मेंटल बॅलन्स हा बिघडला असेल, डिस्टर्ब असेल. व्हॉट सेन मॅन वूड विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. अशा प्रकारचं डेथ कोणाला हवी असेल का?
first guard. But this young man says that he is a wise and learned sage from the forest yonder, and he himself was this man's disciple. तर फर्स्ट गार्डने सांगितलं की हा जो यंग मॅन आहे, दिस यंग मॅन सेज दॅट, की ह्या यंग मॅनने सांगितलं, डिसिपलने सांगितलं, ही इज अ वाईस अँड लर्न्ड सेज. त्या डिसिपलने आम्हा सांगितलं की ही ओल्ड मॅन जी आहे ती एक हुशार, व्हाईस, लर्न्ड, सेज, शिक्षित अशा प्रकारचा संत आहे. फ्रॉम फॉरेस्ट यॉन्डर, जंगलाकडचा आहे. अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसिपल, आणि मी म्हणजे तो डिसिपल त्या ओल्ड मॅनचा डिसिपल आहे, शिष्य आहे, असं एक्सप्लेन केलेलं आहे. सेज, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस. नक्कीच आपण खूप जनरस आहात. बी काइंड अँड अलाव मी टू बी हँग्ड इन प्लेस ऑफ माय डिसिपल. आय बेग ऑफ यू. मी तुम्हाला इथे विनंती करतो की ह्या डिसिपलच्या ऐवजी मला फासावर लटकवा, अशा प्रकारची विनंती ओल्ड मॅन किंगला करतोय. किंग, what a strange appeal, and why does such a wise and holy man wish to obstruct the course of justice, may I ask? किंग म्हणालेत, काय स्ट्रेंज, विचित्र अशा प्रकारचं हे आव्हान आहे. एवढा हा हुशार होली मॅन असून अशा प्रकारचा जस्टिस का करतोय. तर ह्या व्यक्तीला विचारलं पाहिजे, सेज म्हणतो, संत म्हणतो. शोविंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट. आता तो सिक्रेट दाखवतोय. युअर मॅजेस्टी, द ट्रूथ इज नो नो, आय कॅन नॉट से इट. पहा, त्यानं सिक्रेट्स काढलं आणि म्हणतो द ट्रूथ इज, खरं असं आहे असं बोलतो, आणि पुन्हा नो नो म्हणतो, नाही नाही सांगत. आय कॅन नॉट से इट, मी नाही सांगू शकत. इट मीन्स he was confusing to the king. King said, I demand an explanation, or I shall not have you hanged in place of your disciple. जर तुम्ही ह्याचं एक्सप्लेनेशन नाही दिलं तर मी तुम्हाला हँग न करता डिसिपललाच हँग करीन. सेज, यू सी, it has been predicted by the great prophets. महाराज, एका मोठ्या भविष्यकाराने हे भविष्य वर्तवलंय, भाकीत केलंय, प्रिडिक्ट केलेलं आहे. नो नो, आय शुडंट से दिस. महाराज, मी नाही सांगू शकत ते भाकीत. अशा प्रकारे तो मुद्दाम कन्फ्यूज करतोय सेज. मी नाही सांगू शकत काय ते भाकीत आहे. एका महान भविष्यकाराने ते सांगितलेलं आहे. Next page, last one, see here, sage, the great prophet have, sorry, last one is remain there, see here, sage said, king said, annoyed, रागाने king म्हणतात, speak out at once of your disciple will be hanged. पटकन सांगा, नाही तर तुमच्या डिसिपलला इथे फाशी दिली जाईल. आता सेज म्हणतात, पहा, says, the great prophets have foretold that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. Very nice. says काय म्हणालेत, द असं बोलत तो अडखळत म्हणतोय, दाखवायचे भाकीत काय होतं ते. the great prophets have foretold that, त्या महान प्रोफेटनी असं म्हणालेत, भाकीत केलंय की द वन हू विल बी हँग्ड ऑन दिस डे, आजच्या दिवशी ज्याला कोणाला फाशी मिळेल, इन दिस किंगडम, ह्या राज्यामध्ये आज ज्या कोणाला फाशी मिळेल तो व्यक्ती शल बिकम द नेक्स्ट किंग. तर तो
ह्या राज्याचा ह्या देशाचा पुढील किंग होणार. अँड कॉन्क्वर मेनी मोर नेशन्स. एवढंच नाही तर पुढील अनेक नेशन्स तो जिंकणार. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग युअर मॅजेस्टी. आणि महाराज मला पुढील किंग व्हायचं आहे, या राज्याच्या ह्या देशाचा किंग व्हायचं आहे, आणि म्हणून मला इथे फासावर लटकवा. अँड reign over a greater country. I will go down in history as a famous royal monarch. The future generations will read about me and my greatness for millenniums to come. आणि महाराज मला हे इतिहास तयार करायचा आहे, रचायचा आहे. पुढील जनरेशन्स मला रिमेंबर करतील, आठवतील. माझा ग्रेटनेस मला या ठिकाणी ते अनुभवतील. I shall never earn that fame if I remain a relic, a sage, so do grant me this favor, O king, let me die at the gallows today. अशा प्रकारचं फेम मला कधीच मिळणार नाही जर तुम्ही मला या ठिकाणी फासावर लटकवलं नाही तर. म्हणून महाराज मला इथे फासावर लटकवा. किंग, the next king, and this kingdom will expand. Glory for millenniums to come. Why no one but I should be entitled to this privilege. Guards, take me to the gallows and hang me at once without any delay. Hurry up, don't waste time. What a wonderful fate in my next life. A king once again. Goodbye world, see you again, all exit. Oh. Very interesting how fool the king was. किंगला कशा प्रकारे सेजनी फसवलं आपल्या बोलण्यामध्ये छान उत्तम अशा प्रकारचे उदाहरण आहे. नेक्स्ट किंग, पुढील किंग व्हायचे. दिस किंगडम विल एक्सपांड, हे राज्य आणखीन मोठं होणार. ग्लॉरी फॉर मिलेनियम्स टू कम, आणि अतिशय प्रसिद्धी मिळेल. व्हाय नो वन बट आय शुड बी एंटायटल टू दिस प्रिव्हिलेज. इतरांना कशाला पाहिजे, मी स्वतः या ठिकाणी हँग होतो. गार्ड्स, टेक मी टू द गॅलोज. गार्ड्सना ऑर्डर केली महाराजने की मला गॅलोजकडे न्या. हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. कुठलाही डिले न करता मला फासावर लटकवा. हरी अप, पटकन, डोंट वेस्ट टाइम. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. काय सुंदर फेट माझं या ठिकाणी पुढील जीवनामध्ये असेल. अ किंग वन्स अगेन. गुड बाय वर्ल्ड. किंग वर्ल्डला गुड बाय करीत सी यू अगेन म्हणतो आणि कर्टन जो आहे स्टेजचा तो बंद होतो. ऑल एक्झिस्ट. In this way, here a play, this lesson is finished.